न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। भिस्तबाग महाल परिसरात पहाटेच अवतरले योग तीर्थ। योग दिवस एका दिवसापुरता नको, दैनंदिन जीवनाचा भाग बनवा। किरणताई बारसकर। निसर्गरम्य भिस्तबाग महाल परिसरात आज आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उत्साहाचे आणि वांगल्याचे वातावरण पाहायला मिळाले। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित सामूहिक योग शिबिरामध्ये नागरिकांनी एकत्र येत प्राणायाम, योगासने आणि ध्यान धारणेचा आनंद लुटला। यावेळी संपूर्ण परिसर सकारात्मक ऊर्जेने न्हाऊन निघाला होता। योग ही केवळ शारीरिक कसरत नसून शरीर, मन आणि आत्म्याला जोडणारा सेतू आहे। भारताची ही प्राचीन संस्कृती आज जागतिक आरोग्य चळवळीचे केंद्र बनली आहे, असे गौरवोद्गार किरणताई संपत बारसकर यांनी यावेळी काढले। पहाटेच्या प्रसन्न वातावरणात भिस्तबाग महाल येथे नागरिकांनी सामूहिक योगाभ्यास केला। तरुण, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी उपस्थित राहून आरोग्याचा संकल्प केला। योग केवळ 21 जून पुरता मर्यादित न ठेवता तो दैनंदिन आयुष्याचा भाग बनवण्याचा संदेश देण्यात आला। योगासने आणि प्राणायामानंतर झालेल्या विशेष ध्यानधारणेमुळे नागरिकांना मनःशांतीचा अनोखा अनुभव मिळाला। राष्ट्रवादी काँग्रेसच्या या स्तुत्य उपक्रमाचे परिसरात कौतुक होत असून नियमित योगाभ्यासातूनच सुदृढ आणि आनंदी समाज निर्माण होईल असा विश्वास किरणताई बारसकर यांनी व्यक्त केला। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। मी रुपाली माने। आज जागतिक योग दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा। आज जागतिक योग हा इंटरनॅशनल योगा हा 17वा योग दिन आहे। 17 वर्ष झाले की जे आपले पंतप्रधान आहेत मोदीजी त्यांनी आपल्याला ही योगाची सगळ्या पूर्ण जगासाठी जी आपल्याला खुली करून दिलेली आहे, जी मान्यता दिलेली आहे, तर त्यांच्यासाठी खूप धन्यवाद की त्यांनी सगळ्यांचं आरोग्य सुंदर राहावं, सगळ्यांनी आपल्या आरोग्याकडे चांगल्या दृष्टीने पाहावं म्हणून त्यांनी आपल्याला सर्वांसाठी ही जागतिक योगा ही जी संकल्पना आहे ती स्पष्ट केलेली आहे। तर प्रत्येक वर्षी याची एक थीम असते, तर ह्या वर्षी याची या योगा डेची थीम आहे योगा फॉर एजिंग, म्हणजे आपलं निरोगी आयुष्य जगण्यासाठी वृद्धत्वाकडे जाणारी जी आपली वाटचाल आहे त्याला बदलण्यासाठी योगाच्या माध्यमातून आपण कसं त्याला सुधारू शकतो त्या आपल्या पूर्ण वाटचालीला, तर त्यांनी ती संकल्पना स्पष्ट केलेली आहे। तर आज इंटरनॅशनल योगा डे सगळीकडे जगभरात स्कूल, कॉलेजेसमध्ये, सगळ्या वेगवेगळ्या संस्थांमध्ये साजरा केला जातो। तर आज किरणताईंनी सुद्धा आमच्या या वॉर्डमध्ये ही संकल्पना खूप छान म्हणजे त्यांनी आम्हाला 8 दिवसापूर्वी हे सांगितलं होतं की आम्हाला हे करायचं आहे, तर आम्ही त्यांच्याबरोबर आहोत आणि अजूनही त्यांच्याबरोबर राहणार आहोत। त्यांनी ही संकल्पना जी महिलांसाठी त्यांची तडफड आहे, तर प्लीज सगळ्यांनी त्यांच्या ह्या संकल्पनेला साथ द्या आणि स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या। धन्यवाद। नमस्कार। तर आज 17व्या योग दिनाच्या दिवशी मी एवढंच बोलू इच्छिते की आपण या धकाधकीच्या जीवनात 1 तास तरी आपल्या स्वतःला दिला पाहिजे आणि त्याचप्रमाणे जर आपलं शरीर निरोगी असेल तरच आपण आपले विकास करू शकतो आणि त्या प्रगतीपथावर आपण तेव्हाच जाऊ शकतो जेव्हा आपलं शरीर निरोगी असेल। आणि त्याचप्रमाणे आपल्या अंगात स्फूर्ती येण्यासाठी आपल्याला व्यायामाची खूप गरज असते आणि त्याचप्रमाणे आपला आहार विहारही व्यवस्थित असला पाहिजे। या दिना दिवशी मी एवढंच बोलू इच्छिते की आरोगी राहा, निरोगी राहा आणि आपले जीवन सुखकर करा। धन्यवाद। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।